स्ट्राइक एंडला सुहास. वेलकम आमुरर. चहा बिस्किटांची व्यवस्था आपल्याला विनोदजी म्हात्रे यांच्या मार्फत झाली आहे. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला मॅच ऑन करूया. आघाडीचं षटक आणण्यासाठी आलाय गोलंदाज मंदार. पंचाचा योग्य इशारा येऊ द्या प्लीज. पंचाचा इशारा येतोय. मॅच ऑन होतीये. वेळेकडे देखील लक्ष द्या मित्रांनो. अजून 3 मॅच आपल्याला खेळायचे आहेत. 4 वाजलेत बरोबर. 4:08 मंदार आलाय गोलंदाजी मार्क वर. स्ट्राइक एंडला सुहास. मोगरपाडा वर्सेस घोडबंदर. पहिला चेंडू बॅटर पार्ट मधला हा चेंडू खाली राहिलाय. बॅटची कड आहे. इथे मात्र विकेट येणार का? नाही. डॉट येतोय. पहिला बॉल डॉट येतोय. घोडबंदरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी घोडबंदर मास्टर. यशाच्या पाठीमागे नितीन पाटीलला तुम्ही पाहू शकता. मंदार गोलंदाजी मार्कवर आहे. त्याच्यानंतर संदीप थोरातला देखील तुम्ही पाहू शकता. त्यानंतर निश्चितच अजय तरे यांना देखील तुम्ही पाहताय. महेश यांना देखील तुम्ही पाहू शकता. अनेक मातबर खेळाडू दिसत आहेत या एकूण टीम मध्ये. मात्र खास लक्षात इथे प्रदीप घरात यांच्याकडे देखील असेल. स्लो डिलिव्हरी आहे. बॅकफुटला केले. टॅप केलाय. चेंडू जर बघितला तर निश्चितच सिलेमिड ऑफला आहे. एकच जाब मिळेल. एका धावेने सुरुवात झाली टीम मोगरपाड्याची. चांगला सामना होईल. चांगला सामना होईल. आणि या मॅच मध्ये कदाचित संघर्ष तुम्हाला दिसणार आहे. कारण अगदी आपण बघितलो या स्पर्धेच्या क्लायमॅक्स कडे आपण आलोय. एक क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल आणि एक फायनल बाकी आहे मित्रांनो. ऑन साइडला फटका प्रतिम आहे. व्हॉट अ शॉट. 4 धावा. अगदी अगदी आपण बघतोय एक वीत चेंडू आतमध्ये पडलाय. नाहीतर षटकार असता. संतोषची पॉवर इथे दिसून येते. गुड शॉट. षटकार. केले जाते आणि कदाचित संतोषला त्यासाठी वर पाठवलं जातं. एक धडधाकड बॅटर आहेत त्यामुळे आपली पॉवर यूज करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. अपील होत आहे. मात्र अपीलामध्ये जास्त तथ्य नाही असं दाखवत आहेत. डॉट बॉल येतोय. मोगरपाडा वर्सेस घोडबंदर ही मॅच रंगात आली आहे. इथे विथ द ब्रेक उडवायचा होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चौकार आल्यानंतर 2 चेंडू येतात. डॉट. गुड बॉल बाय मंदार. या मैदानाचा चांगला अनुभव आहे मंदारला आणि त्यामुळे आपलं क्रिकेटिंग ब्रिलियन्स तो अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवतोय. गरज आहे या गोष्टीची. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमचा पॉवरफुल गोलंदाजच आणायचा असतो आणि तीच गोष्ट इथं मंदारने केली आहे. वेल बोल्ड. इथे काय शॉट बनवलाय. काय शॉट बनवलाय. आजच्या दिवसातील देखणा फटका. 4 धावा. खणखणीत संतोष तुमच्या धीमतीला. 4 धावा. चला पहिले षटक संपलंय. मात्र थोडीशी मीटिंग झाली इकडे की दुसऱ्या षटकासाठी कोणाला आणायचं. संदीप थोरात अजून एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संदीपचं क्रिकेट आपण जवळून पाहू शकलोय. निश्चितच अफलातून प्लेयर आहेत. अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू टीम घोडबंदरचा. मात्र धन्यवाद विनोदजी माद्रे
या एकूणच कार्यक्रमासाठी चांगली चहाची व्यवस्था त्यांनी केली. थँक्यू व्हेरी मच. दादा चहा नेलास की सरबत? मित्रांनो चहाला चहा सारखंच प्या. संदीप येते गोलंदाजी मार्क स्ट्रायकेटला सुहास. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, चेंडू खाली राहिलाय. ओ हो सुहास देखील विनंती करेल की आता हा बॉल कसा खेळायचा. जयवंत नानालाच विचारायला लागेल. अगदी बॅकफुटला तुम्ही नाही खेळू शकत हा चेंडू, तुम्हाला थोडंसं फ्रंटला खेळावं लागेल. मात्र ज्या पद्धतीने चेंडू खाली राहिला आहे, सरप्राईज डिलिव्हरी ठरली आहे. अगदी काही असे ब्लाइंड स्पॉट आहेत या मैदानावर, या एकूणच खेळपट्टीवर. इथे फ्लाईट दिलाय, चांगला फटका खेळला आहे तिथे. अगदी चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले होते आणि या 2 धावा कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 11वर जाऊन पोहोचले. पार्टनरशिप चांगली क्रिएट झाले. अजून एका षटक हे दोन्ही फलंदाज जर उभे राहिले ना तर धावसंख्या अगदी 50च्या पलीकडे नक्कीच जाणार आहे. त्यामुळे ते सुतोवाच आताच कदाचित मिळत आहेत आपल्याला टीम मोगरपाडा या संघातर्फे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुलचा अतिशय जबरदस्त फटका. मंदार आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, थ्रो येतोय. मात्र पंचांचा इशारा नाही. सुखरूप आहे कारण ज्या वेळेला चेंडू लँड झाला त्यावेळेला तो फ्रॅक्शन ऑफ सेकंद थोडासा थांबलाय आणि तिथून चेंडूला गॅदर करेपर्यंत थोडासा उशीर झालाय. यशाच्या पाठीमागे काम चांगलं झालंय नितीन पाटीलचं. मात्र तरी सुद्धा क्रीजमध्ये सुखरूप आहेत ते म्हणजे सुहास. चांगली पार्टनरशिप क्रिएट होताना दिसतीये. इथे घोडबंदर टीमला विकेट हवी आहे कारण बरेच चाहते घोडबंदरचे आलेत ही मॅच पाहण्यासाठी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर, चांगला फटका आहे. इथे दुसरी धाव अवेलेबल होईल का? क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. संतोषचा कॉल आलाय. गुड क्रिकेट. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. आणि बघा अक्षरशः जबरदस्त एनर्जी क्रिएट केली जाते. दुपारचं जेवण अप्रतिम होतं एकूणच घोडबंदर मास्टरचं आणि त्या गोष्टीची वाहवा अगदी टीम मोगरपाड्याने देखील केलं आहे. त्यामुळे चिकन, वांग्याची भाजी सगळंच खाल्लंय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी कट करायचा होता मात्र फटका फसलाय. अगदी बॅटची बॉटम एज आणि चेंडू आहे ग्लव्ह मध्ये. 1 बाउन्स, तो म्हणजे नितीन पाटील यांच्या. चेंडू निर्धाव जातोय. संदीप थोरात गोलंदाजी मार्कवर आहेत. आतापर्यंत धावसंख्या जर बघितली तर 15 धावा पूर्ण झाल्या टीम मोगरपाड्याच्या. अपेक्षा भरपूर आहेत दोन्ही संघाच्या बाबतीत. अपेक्षा भरपूर आहेत कारण इथे जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश. त्यामुळे निश्चितच इथे जिंकून काही ना काहीतरी आपल्या घरी न्यायचं आहे हा विश्वास दोन्ही संघांना आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी होती मात्र फटका खेळताना भरपूर दुरून खेळलेत. त्यामुळे फटका प्रॉमिसिंग नाहीये. एकच धाव मिळते. वेल बोल्ड संदीप थोरात. या षटकात जर विचार केला तर धावा आलेत फक्त आणि फक्त 7. अतिशय चांगलं कमबॅक. पहिल्या षटकात तब्बल 9 धावा होत्या. या षटकात 7 धावा. दोन षटकं संपलेली आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 16 धावा. 8 धावा प्रति षटका मागे ही सरासरी. मात्र मोगरपाडा संघाला इथून थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल आणि आतापर्यंत ते पहिल्या गिअरमध्ये, दुसऱ्या गिअरमध्ये त्यांची जी गाडी आहे ती त्यांना 4th गिअरमध्ये न्यावीच लागेल. कारण इथून ज्यावेळेला तुम्ही मोगरपाडा गाठताना तर मध्ये ट्रॅफिक आहे. गायमुखला जे काम चाललंय ते भरपूर ट्रॅफिक आहे आणि त्यासाठी त्या गायमुखच्या वळणाकडे न जाता थोडंसं एरियल रूटने जावं लागेल. कुठून जर विचार करायचा झाला तर इथून जर एक वेगळी लाईन टाकायला हरकत नाही. डायरेक्ट घोडबंदर किल्ला ते मला वाटतं रामशेठ ठाकूरचा बंगला, एखादी रिलिंग टाकायला हरकत नाही. हा साहेब आहे का काही सोय? करूया आपण. बघा तिथून खारबावला नक्कीच जाऊ शकतो आपण. मात्र बघूया तसं काही थोडंसं काम करावं लागेल या सामन्यामध्ये. आता संतोषला सूत्र हाती घ्यावी लागतील. मोठे फटके त्याला खेळायचे आहेत. मात्र सुहास देखील एक चांगले बॅटर आहेत. त्यामुळे इथून पुढे थोडंसं जास्त वेगाने खेळावं लागेल कारण धावांचं जे प्रोडक्शन आहे ना
ते जास्त घेतलंच गेलं पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होऊ शकेल. मात्र गोलंदाजी मार्कवर आता उमेश येत आहेत, अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू. आणि उमेशनं काय व्यवस्था बघितलंय या एकूणच स्पर्धेदरम्यान, चांगलं काम केलं उमेशनं, निश्चितच कौतुक आहे त्यांचं. मात्र एक गोष्ट राहून राहून विचारायची वाटते. बघा मोगरपाड्याची मॅच सुरू आहे आणि मला कॉल आलाय बलवाचा. हा बलवा बोल. बघा बलवा कॉमेंट्री ऐकतोय, तो वेगळ्या रस्त्याविषयी म्हणत होता आणि बलवाकडून प्राइज आले. मोगरपाड्यात जिंकली तर 3 मुंड्या. यावेळेला जर बघितलं तर प्लेसमेंट चांगली आहे, मात्र धावा किती मिळणार, धावा किती मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण, या 2 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. इथे कमिटमेंट चांगली दिसते या दोन्ही खेळाडूंची की यस त्यांना धावा देखील बनवायची आहेत. मात्र अजून चांगली पॉवर यूज करावी लागेल, पॉवर जनरेट करावी लागेल. ओ स्लॉक स्वीप केलाय, चांगला फटका, अगदी डाव्या पायाचा वापर पिचिंग पर्यंत नेलाय. तिथून नंतर या शॉटला एक्झिक्यूट केलाय, डीप स्क्वेअरिंगला हा फटका आहे. मात्र या 2 धावा. मात्र आता कुठेतरी असं वाटतं या दोन्ही खेळाडूंची एनर्जी थोडीशी खाली गेली आहे. त्यामुळे आमच्याकडे एकच पर्याय आहे, चहा आणि पार्लेजी बिस्किट. त्यामुळे त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. किंवा इथे नवीन खेळाडूला आणावं लागेल. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, धावा मिळतील. मंदार मात्र तिथे अतिशय वेगाने आलाय. चांगले क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त एकच धाव. गुड फिल्डिंग. धावसंख्येकडे लक्ष घालू या. धावसंख्या झाली 21 धावांची. एक अतिशय चांगली पार्टनरशिप. हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र धावसंख्या 50च्या पलीकडे कशी न्यायची या गोष्टीचं नक्कीच त्यांना कोडं सोडवावं लागेल. कारण अडचणी भरपूर आहेत. कारण हे मैदान घोडबंदरचं आहे, ते इथे खेळतात, इथेच रमतात. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध चांगली कामगिरी करायची. इथेच फटका अप्रतिम आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना दिसतोय. 4 धावा. संतोषची पॉवर दिसून आले आहे. अफलातून चौकार. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून हा 3रा चौकार आलाय. चेंडू फेस केलेत 6, धावा बनवलेत 12. म्हणजे तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने ते खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला सुहास एकेरी दुहेरी धावांवर भर त्यांनी दिलाय. मैदानाच्या आतमध्ये आमच्या पंचाजवळ पाणी आहे, त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. चांगली व्यवस्था. घोडबंदर मास्टर्सचं मी कौतुक करणार आहे नक्कीच. आई गावदेवी घोडबंदर मास्टर्स अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष दिलंय. चांगलं काम प्रदीप भाऊंचं, चांगलं काम अजय तरेचं, चांगलं काम ते म्हणजे निश्चितच उमेशचं. महेशने देखील अगदी पाण्याची व्यवस्था केली आहे या एकूणच स्पर्धेसाठी. मिस टाइम स्ट्रोक आहे हा. झेल अजय तरे, चांगला झेल टिपला आणि इथे पहिला धक्का बसतोय. अगदी पार्टनरशिप आता मोठी ठरते किंवा काय, मात्र इथे अगदी मोक्याच्या क्षणी हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 25 आणि पहिला गडी बाद झालाय संतोषच्या रूपानं. गडी बाद. चांगली बॅटिंग. 7 चेंडूमध्ये 12 धावा केल्या, 3 चौकार दाखवले त्यांनी. मात्र मैदानाच्या आतमध्ये ही पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती आणि अक्षरशः धावून रान केलं जीवाचं. आज संध्याकाळी एखाद्या ठाण्याला मसाज सेंटर मध्ये जायला हरकत नाही. स्वतःचं सलून आहे ना, होऊ द्या आज. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आहे केबी. ओ व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका आहे. मात्र इथे धावा किती मिळतील. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक आहे तिकडे देवेश. षटक संपतायत 33. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 27. सरासरी जर बघितली प्रति षटका मागे 9 धावा. रन रेट थोडासा वाढलाय, मात्र तो इतकाही इफेक्टिव्ह म्हणता येणार नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप आहे ती म्हणजे टीम घोडबंदरची. षटक संपले 3. थोडासा डीजे ब्रेक. डीजे वाला आहे का? आहे, वाजव मित्रा.
तर येस, या गाण्यानंतर एक पारितोषिक आलंय. लागोपाठ 3 षटकार मारा आणि 1000 रुपये जिंका. कोण सांगते? प्रफुल्ल भोईर. त्यामुळे ही निश्चितच सुविधा असेल फक्त आणि फक्त टीम मोगरपाड्याला. यावेळेला लाफ्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे अविनाश. चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. बॅटरला जागा द्यायचीच नाहीये, त्याला पुढे आणायचे आहे, मात्र त्याला फटके खेळू द्यायचे नाहीयेत. या पद्धतीची, या धाटणीची ही गोलंदाजी. पुन्हा एकदा हा वर पिच केलेला चेंडू आहे, मात्र तिथे लाईन क्रॉस करतायत. वाईटचा इशारा होते. अवांतर धाव. 28 धावा. 28 धावा फलकावर. किती धावसंख्या दिसेल? आम्ही वारंवार अंदाज सांगत असतो की 50 धावा झाल्या पाहिजेत, 50 धावा झाल्या पाहिजेत, मात्र एक्झिक्युशन करायचं आहे ते म्हणजे खेळाडूंना. शॉर्ट आपल्या डिलिव्हरी, चेंडू खाली राहिला आहे. डाऊन द लेग गेलेला हा चेंडू. इथे विकेट येणार आहे काय? नाही. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईटचा इशारा. अगोदर आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट, यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप वाईट. दिशेवर कंट्रोल नाही आहे अविनाशचा. पहिला चेंडू अप्रतिम होता, मात्र त्यानंतर थोडंसं शोल्डरची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न. दिशा भरकटलेत. हा चांगला चेंडू आहे. इथे इनसाइड आउटचा हा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेश आज वन हँडेड क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. अगदी आपल्याला बघायला मिळते तिथे धाव नाही आहे, फक्त एकच धाव. देवेशने देखील चांगली मेहनत घेतली आहे. अगदी प्रत्येक जणांना केळी वाटप करणं, कलिंगड कापून देणं, चांगलं काम केलं देवेशनं. पुढचा चेंडू अविनाश. यावेळेला किरण भोईर यांच्यासाठी. केबी या नावाने प्रसिद्ध आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. चेंडू वन बाउल सीमारेषा पार. केबीचा ब्रांड इथे दिसतोय. गुड शॉट. 4 धावा. सोच रहा है डीजे वाला, सोच रहा है बजाओ की नहीं. शिकतोय मित्र आमचा, शिकतोय. पुढच्या हप्त्या वाजू आपण. 4 धावा. अप्रतिम फटका केबीच्या बॅट मधून. ओ बॅकफुटला खेळले, चूक केले. इथे ऑन द खेळू शकले असते, पुढे जाऊन उडवू देखील शकले असते, मात्र अगोदरच विचार केला होता की जो एक गॅप आहे तो गॅप कॅपिटलाइज करायचा आहे. कारण आपण बघतोय डीप बॅकवर्ड पॉईंट आणि एकूण शॉर्ट थर्ड मॅन बघितली तर त्यामध्ये भरपूर मोठा गॅप आहे आणि तिथे जर स्टिअर केलं असतं किंवा लेट कट केला असता तरी देखील धावा मिळाल्या असत्या. हा केबीचा एकूणच विचार होता, मात्र तो विचार फोल्ड ठरतो. यावेळेला ऑन साईडला हा अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार भरपूर वेगाने येतात. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावेने संघाची धावसंख्या जर बघितली तर पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 35 या आकड्यावर. प्रफुल्ल भोईर सांगतायत की लागोपाठ 3 षटकार मारा, मला काहीतरी पाहायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. 2000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. 2 मारा 1000 रुपये. काय बात आहे. एक षटकार कमी केलाय त्यांनी. यावेळेला पॅडवर आदळते काय हा चेंडू. यस हा चेंडू देखील निर्धाव येतोय. सुहास पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. बरेच चेंडू त्यांनी निर्धाव घातलेत आणि म्हणूनच जवळजवळ 1 षटक त्यांनी निर्धाव खेळलाय. त्यामुळे हा सामना आता कदाचित आपण बघतोय टीम मोगरपाडा संघासाठी 4 षटकांचा राहिलाय आणि सुहास आय थिंक तिथे रिटायरमेंट घेत आहेत. त्यामुळे नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये कोण येणार त्याची देखील उत्सुकता ताणवली गेली आहे. राजनाथ. 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 35 आहे. 3 षटकानंतर धावसंख्या 27 होती, सरासरी 9 होती. 4 षटकानंतर ती थोडीशी अजून खाली येते. त्यामुळे थोडासा चिंतेचा विषय आहे टीम मोगरपाड्या संघासाठी. मात्र इथून पुढे केबीला ॲक्शनमध्ये यावं लागेल. पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये यावं लागेल. सुहासनं 14 चेंडू खेळले आणि 14 धावा केल्या.
मात्र या दोन फलंदाजांना या षटकात तब्बल 15 धावा कुटाव्या लागतील. गोलंदाजी मार्क करतो नितीन पाटील. अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज टीम घोडबंदर मास्टर्सचा. स्वागत करूया नितीनचं. मात्र नितीनचं स्वागत केबी कसं करणार. ओ वेल बोल्ड मात्र इथे क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक होता. चेंडूच्या लाईन मध्ये बरोबर व्यवस्थित होते मात्र बॅटचं ब्लेड जे आहे ते लवकर फिरले गेले ऑन साइडला आणि चेंडू नंतर जातोय. नितीन एक चांगले गोलंदाज आहेत. बऱ्याच वेळेला आम्ही निश्चितच आपण त्याला पाहू शकलोय तो म्हणजे अंबो 11 काश्मीरा या टीम साठी खेळताना. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवण्याचा प्रयत्न नितीन पाटील. यावेळेला डाऊन द ग्राउंड या फटक्यामध्ये जास्त काही नाहीये मात्र किती धावा मिळतील. चांगले क्षेत्ररक्षण मयचा गुड थ्रो. अगदी ज्या एंडला थ्रो दिला पाहिजे त्या एंडला थ्रो दिलाय. गुड. अफलातून क्रिकेटपटू आहेत. आणि आता संदीप आहेत. संदीपच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे फटके आले तर धावाही वाढतील. यावेळेला मात्र फ्लिक केलाय. चेंडूला जर बघितला तर निश्चितच डीप मिड विकेटला ढकलून दिलंय. एकच धाव. केबीला तिथे स्ट्राईक घ्यायची आहे. धाव संख्या 37. किरण यांना देखील संधी आहे. षटकार मारा 500 रुपये जिंका. प्रफुल्ल भोईर थोडीशी आशावाद आहे त्यांना पूर्ण आशा आहे की माझे पैसे यांच्या खिशात जाऊ द्या एकदाचे कारण आमच्या संघाच्या धावा वाढतील. त्यामुळे आशावाद चांगला आहे. नेक्स्ट बॉल नितीन. यावेळेला फटका अप्रतिम आहे मात्र इथे हा झेल सुटला. थोडे जास्त वेगाने गेले महेश. तिरचं अग्रेशन दाखवलंय. कदाचित त्यांचा रिक्षाचा गिअर अगदी न्यूट्रल मधून चौथा पडलाय त्यामुळे थोडे जास्त वेगाने गेले. हा झेल सुटतोय. एकच धाव संख्या 38. एका मोठ्या फटक्याचे शोधात आहेत टीम मोगरपाडा. येणार का तो मोठा फटका. क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. फटका चांगला आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. हा देखील एक महत्वपूर्ण चौकार. या चौकारनं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 42. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. देवगण तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर एकूणच भोईर यांच्याकडून मिळतील 1000 रुपये. हा चेंडू इथे लेफ्ट केलाय. लेट सी द अंपायर डिसिजन. काय घडलंय. हा चेंडू मात्र आपण बघतोय अगदी येस आम्ही चेक करणार आहोत कारण अगदी शेवटचा चेंडू आहे त्यामुळे ही गोष्ट चेक केली जाईल. थांबा जरा प्लीज आम्ही चेक करतोय कारण अँगल ही जरा बघितलं तर क्रॉस आहे तर व्यवस्थित काही गोष्टी दिसतील. या बाबतीत मला तरी थोडीशी संशयता आहे कारण लाईव्ह कॅमेऱ्यात जर बघितला तर निश्चितच थोडासा अँगल क्रॉस आहे मात्र ज्या पद्धतीने हा लेफ्ट केलाय थोडंसं झूम इन कर प्लीज उस्मान. झूम कर ना तिकडे. येस वी आर चेकिंग. थोडंसं झूम इन करतोय एक्झॅक्टली काय घडलंय. येस पंचाला विनंती करतोय जरा इकडे या प्लीज कारण आपण गोष्ट चेक करूया. दोन्ही पंचाला या प्लीज विनंती करतोय.
दी लास्ट एक धाव गणली जाईल. येस बाईचा इशारा येतोय. थँक्यू व्हेरी मच. आणि ते या एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 43-44 धावा विजयासाठी आहेत. टीम घोडबंदर 44 धावा विजयासाठी आहे तुम्हाला. आणि लगेच बॅटिंगसाठी 2 फलंदाज पाठवा. चला मोगलबाळ टीम चला मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ नको आपल्याला प्लीज. 6च्या आत सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत कारण लग्न सराई सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच सर्वांना जायचं आहे. त्यामुळे 6च्या आतमध्ये मॅचेस संपल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे. चला आपण ड्रॉ करतोय पुढच्या स्पर्धेचा. बरोबर टीम घोडबंदर डगआउट या बाजूला आहे प्लीज. आता तुम्हाला देखील सांगावं लागतंय का? ए याला नको. चला पुढच्या स्पर्धेचा मला वाटतं ड्रॉ होतोय. पाणजो आणि चौक शनिवारी. पहिलं राऊंड का? पहिलं राऊंड आहे. मोगरपाडा घोडबंदर. पुन्हा एकदा घोडबंदर वर्सेस मोगरपाडा. कोळशेत वर्सेस जाणकाई आणि कोळशेत. रिक्षा संघटना वर्सेस बायदर. तू नको जाऊ. तू काय उत्तन वर्सेस नवगर. आणि टिवरी वर्सेस डोंगरी. शिरगाव आणि राई. चला मॅच ऑन करूया. ड्रॉ झालाय पुढच्या संघट एकूणच स्पर्धेचा.
चला मॅच ऑन करा, जास्त वेळ जातोय प्लीज विनंती करतोय. क्षेत्ररक्षण सजवा टीम मोगरपाडा, वेळ नाही आपल्याकडे. विश्वास भाऊ प्लीज. 44 धावा विजयासाठी आहेत आणि चेंडू आहेत ते म्हणजे 30, त्यामुळे षटकाकडे जवळजवळ 9 धावा प्रति षटका मागे. आणि ही स्पर्धा जर बघितली तर निश्चितच चांगल्या मेहनतीने पूर्ण करतायत आमचे सगळे घोडबंदरचे खेळाडू. आई गावदेवी मास्टर्स घोडबंदर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मनापासून कौतुक आहे आमच्या मान्यवरांचं. जुनी चेंडूच नाही तिथे. आपण उद्या खरेदी करून त्याला जुना करून तुला देऊ, ठीक आहे. चला मॅच ऑन करूया. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप थोरात आणि मंदार. एका बाजूला स्फोटक प्लेयर आहे तर दुसऱ्या बाजूला टेक्निकली साऊंड प्लेयर आहे. मात्र गोलंदाजी माझे संतोष पुन्हा एकदा अगदी पहिला चेंडू फेस करतात आणि हातात देखील पहिल्यांदा चेंडू घेतात. हा आहे संतोष, अफलातून अष्टपैलू खेळाडू. चला मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा, जास्त वेळ घेत आहे तुम्ही. पहिलं पॉवर प्लेचं षटक संतोष. स्विच हिट केलाय संदीप थोरातनं. एकूणच किल्ल्याकडे लक्ष दिलंय आणि चेंडू भिरकावून दिलाय. अगदी आपण बघतोय स्विच हिट करत असताना तो म्हणजे निश्चितच थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार. मुलगा हरवलाय. यावेळेला अजून एक फटका. हो मला वाटतं संदीप थोरातला घाई आहे, अगदी हळदीला जायचंय. तर आपण पाहिलं या सामन्यात विजयी होणारा संघ राई संघासमोर आणि त्यानंतर त्या सामन्यात विजयी होणारा संघ शिरगाव संघासमोर. म्हणजे एक सेमीफायनल आणि एक फायनल अजूनही बाकी आहे. आणि ही इनिंग संदीप थोरात लागोपाठ 2 चौकार या मॅचला लवकर आणताना आपल्या टीमसाठी. यावेळेला ऑन साइडला फटका हवेत खेळले, हा झेल होऊ शकेल मात्र नाही. निलेश व्यवस्थित पोझिशन मध्ये नव्हते. या 2 धावा, पहिल्या 3 चेंडूत तब्बल 10 धावा टीम घोडबंदरच्या. संतोष यांच्यावर आक्रमण केलं जात आहे आणि सध्या चिंतेचं वातावरण आहे मोगरपाडा टीम मध्ये. आणि धावसंख्या अशीच जर वाढत राहिली तर लवकर सामना संपेल. त्यामुळे ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. एक प्रयत्न केला संदीप थोरातनं मोठा फटका खेळण्याचा, 2 धावा आलेत. पुन्हा एकदा स्विच हिट, हवेत आहे चेंडू, हा झेल इम्पॉर्टंट आहे. व्हॉट अ कॅच बाय सुहास. आणि इथे संदीप थोरात यांची खेळी संपुष्टात. असं वाटलं होतं की तो भरपूर वेगाने धावा करतोय मात्र त्याची खेळी संपुष्टात आली. संदीप थोरात परतलाय. अगदी भरपूर पटापट धावा संदीपला करायच्या होत्या मात्र तो लवकर परतलाय. धावसंख्या आहे 10, गडी बाद झाला 1. या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतताना टीम मोगरपाडा, इथून त्यांना अजून विकेट फॅक्टरने जावं लागेल. नवीन फलंदाज देविश मैदानाच्या आतमध्ये गेल्या चेंडूची तो पाहणी करतोय. प्रोफेशनल खेळाडू नक्कीच. इथे जर त्रिफळाची बाद केलं तर 200 रुपये मिळतील. तर नक्की संधी आहे मात्र त्रिफळाची करणं तितकंच सोपं नसतं. अगदी बॅटरला चकवायचं असतं आणि प्रत्येक झेलसाठी 100 रुपये आहेत. राहुल बोयर इथे खराब चेंडू आणि त्याला टर्न केलाय. गुड शॉट बाय
देवेश चेंडू सीमारेषेच्या पार जाणार आहे. आणखीन एक चौकार या ओव्हर मध्ये. खराब चेंडू. देवेश रायकर्स आणि आपण बघतोय निश्चितच कॅप्टन आहे सध्या आणि कॅप्टन आता लीड करतोय आपल्या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची अगदी बॉटम एज आणि ट्रॅव्हल होताना दिसतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. या 2 धावा. धावसंख्या अजून एक मिळणार आहे. अजून एक मिळणार आहे. खराब क्षेत्ररक्षण. थ्रो व्यवस्थित द्यायला पाहिजे होत्या. 2 धावा झाल्या होत्या आणि अजून एक धाव. संघाची धावसंख्या अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे 17. म्हणजे घोडबंदर टीमला पूर्ण कल्पना आहे की लवकर सामने संपू आणि हळदीला जाऊ. धावसंख्या 17 झाली आहे. आज रोहितला आम्ही मिस करतोय. त्याच्या घरातच हळद आहे. 17 धावा पहिल्या षटकामध्ये. 44चं लक्ष्य. अजूनही 27ची गरज आहे आणि षटक शिल्लक आहेत ती म्हणजे 4. 24 चेंडू 27ची गरज. पुढचा गोलंदाज कोण लगेच या प्लीज. संतोष गोलंदाजी मार्कवर. मात्र इथून थोडीशी बॉडी लँग्वेज बदलली आहे. बॉडी लँग्वेज बदलली आहे ती म्हणजे टीम मोगर पडायची. थोडासा उत्साह आणायला पाहिजे. विश्वास भोईर यांना विनंती आहे थोडंसं चीअर अप करावं आपल्या टीमला. मात्र विकेट अगदी 1-2 विकेट आल्या तर मजा येईल या मॅचला. विश्वास भोईर यांना पारितोषिक प्रफुल्ल भोईर यांच्यातर्फे आलंय. प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. आणि संदीप भोईर यांना 500 रुपये. पारितोषिक भरपूर येणार आहेत. मात्र तुम्हाला एक झेल टिपावे लागतील. आणि सगळे बंधू आहेत अशी देखील माहिती मिळते. संतोष स्विच हिट केलंय. हा चेंडू हवेत नाही. का लक्ष दिलं नाही चेंडूवर तुम्ही. अगदी झेल देखील होऊ शकला असता. मात्र या मिळतील 4 धावा. हे मैदान आपलं आहे आणि या मैदानाचा आम्ही कसाही वापर करू शकतो. अफलातून बॅटिंग देवी स्ट्रायकरची. कॅप्टन आहेत. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. धावसंख्येने उडी घेतली आहे ती म्हणजे 21 वर. वेल बोल्ड. हा चेंडू चांगला आहे. अंदराईज खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. वर पिच केलाय. हा ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. व्हॉट अ शॉट. देवेश रायकर अफलातून बॅटिंग करतोय आणि मन जिंकतोय सगळ्या घोडबंदरकरांची. गुड शॉट. तिसरा चौकार ठोकलाय देवेशना आणि या सामन्यात तो दाखवतोय की ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही माझा जर उपयोग कराल तर निश्चितच मी ती संधी सोडणार नाहीये. अजून एक समोर कडक शॉट आहे. रामशेठ ठाकूर. व्हॉट अ कॅच बाय रामशेठ ठाकूर. अफलातून झेल.
बघा रामशेठ ठाकूर, आम्ही तुम्हाला 100 रुपये देऊ शकणार नाही आहेत असं राहुल भोईरनी सांगितलंय, प्रफुल्ल भोईरनी सांगितलंय. कारण रामशेठ ठाकूर मोठी असामी आहे आणि त्यांना आपण 100 रुपये कसे देणार. झालंच तर त्यांनी आम्हाला काय द्यावं. गुड कॅच बाय रामशेठ ठाकूर, अफलातून. आणि त्यांनी आपलं क्रिकेटिंग ब्रिलियन्स इथे दाखवलं या जेलमागे. देवीची चांगली खेळी या सुंदर जेलने संपले आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अविनाश उतरलाय. मात्र ही धावसंख्या फुगली आहे, ती जाऊन पोहोचले 25 वर. अजूनही विजयासाठी गरज आहे, ती म्हणजे 19 धावांची. 19 रिक्वायर्ड रन्स टू विन. आणि सध्या IPL मध्ये काय काय घडामोडी घडत आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती दिव्यांशी किणी तुम्हाला नक्कीच देणार आहे. सांग दिव्यांशी, कोणता संघ सगळ्यात पुढे आहे? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, RCB. 18वं एडिशन आहे. सगळं काही पाहायला मिळणार आहे. RCB फायनल मारणार आहे. लावा पैज. तुम्ही कितीही काही करा, मात्र RCBच मारणार आहे. 18वं एडिशन आहे. ओ बोल्ड, क्लीन बोल्ड, चेंडू आत आलाय. अविनाशची दांडीगुल. चारों तरफ है मेरे ही चर्चे. हो, हा चेंडू अविनाशच्या स्वप्नात येईल. मला पूर्ण कल्पना आहे, अगदी स्वप्नात येईल अविनाशच्या. आणि त्याला झोप लागणार नाही आज, कारण ही आपली विकेट आहे आणि या विकेटवर चेंडू अशा कशा पद्धतीने आतमध्ये येऊ शकतो. अविनाश बॅकफुटला होता आणि त्याची दांडी गुल झाली आहे. विसर मित्रा, लवकर शक्य तितक्या विसर. हे चहा द्या रे मित्राला. कारण हा चेंडू इतक्या झपकन आत होईल अविनाशला वाटलं सुद्धा नव्हतं. अगदी बॅट सुद्धा उचलू दिली नाही या चेंडूने त्याची. काय चेंडू हाताळलाय तो म्हणजे संतोषनं. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे उमेश. अगदी शून्यावर दांडीगुल. लागोपाठ 2 धक्के दिलेत. ही जाऊन हॅट्रिक नाव. आणि या षटकातील देखील हा शेवटचा चेंडू आहे. बघायचा या इथे जर हॅट्रिक झाली तर परतेल तो म्हणजे मोगरपाड्याचा संघ. अफलातून डिलिव्हरी. उमेश स्ट्राईक एंडला. छोट्या चणीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी मंदार गरुडे स्टाईल मध्ये तो उभा आहे. वेल प्लेड. इथे विश्वास भोईर यांनी अगोदरच धाव घेतली होती. चेंडू मात्र त्याच्या तिरपा गेलाय. या 2 धावा आणि कदाचित ही मंदारनं 3री धाव पूर्ण केली आहे. गॉड रनिंग बिटवीन द विकेट. हे 2 खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. षटकं संपलेली आहेत. 2 धावसंख्या झाली ती म्हणजे 28 आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. गुणेश वैभव चहा पितो बघ. मध्ये 16 धावांची गरज आहे टीम घोडबंदरला. जर हा सामना मोगरपाडा टीमने जिंकला तर प्रफुल्ल भोईर यांच्याकडून एक जिवंत वेज बकरा. कम ऑन मोगरपाडा टीम, जिंकू शकता तुम्ही. बघा वेज बकरा मिळतो मित्रांनो, कारण बकरा घास खातो. काय खातो?
चार खातो, घास खातो, त्यामुळे तो व्हेज असतो. तुम्ही त्याला नॉन व्हेज बोलता उगाच. 18 चेंडूमध्ये पाहिजे 16 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आता निलेश आलाय. म्हणजे काहीतरी घडेल, कारण निलेश चांगले गोलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे आता फक्त प्रोटेक्शन पाहिजे चांगलं क्षेत्ररक्षणाचं. बघायचं निलेश कशी काय कामगिरी करतोय. मात्र अजूनही क्षेत्ररक्षण तुषार जर विचार केला तर भरपूर लांबवर सजवलंय, अगदी लांबवर सजवलंय. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस हे आपण म्हणतो, ते कॅचेस पकडावे लागतील टीम मोगरपाड्याला. वेल बोल्ड, चांगला चेंडू होता. इथे मात्र हलक्याने चेंडूला प्लेस केलंय. लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. 15 धावांची आता गरज आहे विजयासाठी. निलेश पुन्हा एकदा, यावेळेला मंदार स्ट्राईक एंडवर आहे. मंदारनं जर आतापर्यंत बघितलं तर चेंडूच फेस केला नव्हता. हा पहिला चेंडू तो फेस करतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये तो ओपनला आलाय. बघा हा देखील एक विक्रम असतो. वेल प्लेड. इथे मंदारचं क्रिकेटिंग ब्रिलियन्स, अगदी सॉफ्ट हँडने केलेला फटका. उमेशने कॉल दिलाय. खराब थ्रो, रॉंग एंडला थ्रो. या 2 धावा. बघा मी माझी म्हटलं की क्षेत्ररक्षण भरपूर दूरवर सजवलंय, त्याची काहीच गरज नाहीये. थोडंसं 30 यार्डच्या आतमध्ये प्रोटेक्शन द्यावं लागेल तुम्हाला, कारण एक धाव इथे इम्पॉर्टंट आहे. जिंकायचं असेल, व्हेज बकरा घ्यायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. पुढचा चेंडू निलेश वर पिच केलाय. बघा काय फ्लिक केलाय. 1 धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येणार का? कॉल दिलंय, मात्र थ्रो खाली राहिलाय. अजून 1 धाव. मंदारनं अक्षरशः उमेशला पळवलंय. या 3 धावा. इथे चूक कोणाचीच नाहीये, कारण हे मैदान असं आहे जिकडे तुम्ही अंदाज वर्तवू शकणार नाहीयेत. त्यामुळे या 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकले, जाऊन पोहोचले 34 वर. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 44 धावांचं. 10 धावांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड रन्स टू विन. चला टीम राही, तुम्हाला रेडी राहायचं आहे. जयेश भोईर, काय कॅप्टन्सी झाली आज. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, स्टिअर केलाय. लेट कटचा फटका अगदी ग्लाइड झालाय, मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण संतोष यांचा. गुड थ्रो. 1 धाव. बघा टीम मोगरपाडा संघासाठी पारितोषिक भरपूर आहेत, मात्र त्यांची कामगिरी अप टू डेट होत नाहीयेत. ओ यावेळेला आपण बघतोय बॅटवर घेतले आहे आणि मंदारनं देखील ती गोष्ट लगेच दाखवली अंपायरला की पॅडल सूप केलाय मी आणि बॅटवर चेंडू आहे. त्यामुळे 1 धाव इथे मिळते. 36 धावा झालेत. 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू 8 धावा. यावेळेला जागा बनवले उमेशनं. चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे 3री धाव मंदारची, मात्र गरज आहे का? यस आहे. उमेश थकलाय आणि तो पोचलाय देखील. क्या बात आहे. काय स्टॅमिना आहे उमेशचा, मला कौतुक वाटतं. आज सकाळपासून अगदी तो फक्त एका कलिंगडावर आहे आणि चांगला स्टॅमिना दाखवलाय. पाणी ना मैदानाच्या आतमध्ये लगेच प्लीज. मात्र निश्चितच या स्पर्धेसाठी आमचा सोनुल्याने देखील चांगलं काम केलंय, त्यांचेही आभार. आणि बघा तो एक माणूस आहे जो ऍक्टिव्ह आहे, अगदी पाण्याची व्यवस्था सगळीकडे करतोय. वेल डन सोनुल्या, तुझं देखील मनापासून कौतुक. धाव संख्या झाली ती म्हणजे 39 आणि आता फक्त 5 धावांची गरज आहे. 5 रिक्वायर्ड रन्स 7. मैदानाच्या आतमध्ये लगेच ड्रिंक्स ब्रेक्स. पंच म्हणून गुणेश म्हात्रे आणि ईश्वर माची यांची कामगिरी अफलातून राहिले.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या, एवढे सामने होतात, फक्त 2 अंपायर अपॉइंट केलेत आपण. मंदारनं चांगली साथ दिली आहे, मात्र तरीसुद्धा या दोन्ही जणांनी केलेले जे कार्य आहे ना ते अफाट आहे. कारण एवढं ऊन सहन करायचं, त्यानंतर ॲक्युरेट डिसिजन द्यायचे, त्यानंतर बऱ्याच जणांचा रोष अंगावर ओढून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी नक्कीच येराळ गबाळाचं काम नाही आहे ते. त्यासाठी तुमच्याकडे ध्येय लागतं, त्यासाठी तुमच्याकडे असलेलं क्रिकेटचं ब्रिलियन्स लागतं. ते दाखवले या दोन्ही पंचांनी. मनापासून कौतुक आहे दोन्ही पंचांचं. आणि आपण टिका स्पोर्ट्स लाईव्हवर जर असाल तर निश्चितच आपल्याला तो ध्वज दिसतोय, 105 फुटी ध्वज किल्ले घोडबंदरवर अतिशय चांगल्या पद्धतीने फडकवला जातोय. आणि ती सगळी क्षणचित्र अगदी दीपक चौरसिया यांच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. चला 5 धावांची गरज आहे, आता जास्त वेळ घेऊ नका. टीम राई सज्ज आहे, टीम शिरगाव सज्ज आहे. अंतिम सामन्यात कोण जाणार आहे, थोड्याच वेळात त्याचा निर्णय लागणार आहे. आणि स्वागत आहे कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी करणार आहे शिरगाव टीमचं. गोलंदाजी मार्कवर येतोय केबी किरण भोईर. काही करिश्मा दिसेल का या मॅच मध्ये? एक धाव अडवायची आहे. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण जर बघितलं तर निश्चितच जवळ लावण्यात आलं, ही गरज आहे. उमेश, हो यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, इथे देखील ही धाव कंप्लीट होणार का? ओ पुढे आले किरण भोईर, पुढे आले. डायरेक्ट हिट जवळ होऊ शकला असता, मात्र इथे 1 धाव कंप्लीट. 4 टू विन, 4 धावांची गरज. 1 शॉट अवे घोडबंदर टीम. इथे मंदार टेक्निकली साऊंड. एक धाव इम्पॉर्टंट, आणि या एकेरी धावासाठी निश्चितच मंदार आपलं स्किल दाखवतोय. उमेशने देखील चांगली बॅटिंग केली आहे. ही पार्टनरशिप सजली आणि तिथून विजयाची नांदी नक्कीच सुरू झाले. 3 धावांची गरज. ओ डबल लागलाय. आता चेंडू मात्र सीमारेषेच्या पार जाताना दिसेल. या 4 धावा, सामना संपलाय. अभिनंदन टीम घोडबंदरचं. धन्यवाद टीम मोगरपाडा. चांगलं क्रिकेट तुम्ही देखील दाखवलात, मात्र ॲट द एंड रिझल्ट आलाय घोडबंदर संघानं. हा सामना अगदी आपण बघतोय 7 गड्यांनी जिंकलाय. अभिनंदन टीम घोडबंदरचं. लगेच आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तिकडे या. पहिल्या मॅच मध्ये तुमचं मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं, ते देखील घ्या प्लीज. भूषण मात्रेचं आम्ही दिलं पहिल्या मॅचचं. घेतलेलं होतं का? ते घेतात, ते राहत नाही. भूषण मात्रेचं दिलं नव्हतं का? जरा विचारा भूषणला. हा घेऊन टाका प्लीज. तर थँक्यू टीम मोगरपाडा आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. आणि निश्चितच संतोष भाऊ काळजी घ्या थोडीशी, कारण इंजरी जास्त नसावी. तसेच किरण भाऊ आपण देखील थोडंसं इंजरीमध्ये दिसतं आम्हाला, लक्ष घाला या गोष्टीकडे. मात्र रामचंद ठाकूर वॉट कॅच, काय झेल होता तो अफलातून. आणि धन्यवाद विश्वास भाऊ. मात्र तुम्ही कुठेही जायचं नाहीये, अगदी शेवटपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. चला टॉस करूया आपण. टॉस सेमीफायनल टॉस. एका बाजूला टीम राई तर दुसऱ्या बाजूला आहे टीम घोडबंदर. आई गावदेवी घोडबंदर तर जय धारावी राई मास्टर्स असा पुढची मॅच, सेमीफायनल मॅच. आणि नाणेफेक करण्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय आपण अध्यक्षांना बोलूया का? अध्यक्षांच्या शुभ हस्ते नाणेफेक करूया. या अध्यक्ष प्लीज विनंती करतोय, जरा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया सेमीफायनल मॅचची. अच्छा, हा फायनलसाठी करूया, ठीक आहे.
चला अध्यक्षांनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभाचे आपण नाणेफेक करूया सेमीफायनल मॅच ही. टीम राही कॅप्टन जयेश भोईर, चला प्लीज या लवकर. लक्षात घ्या 4 ओव्हरची मॅच आहे, फक्त 4 ओव्हरची मॅच.